रामकृष्ण हरी माऊली. आज एकादशी निमित्ताने सकाळी लवकर उठले, घराची थोडी स्वच्छता केली. सकाळी लवकर उठून सारवून काढलं, घरात सगळं स्वच्छ केलं, नीटनेटकं ठेवलं. छान अशी देवपूजा केली. आज एकादशी असल्यामुळे लवकर उठून सगळी कामं उरकून देवपूजा करून घेतली. घरामध्ये असं सारवून काढलं आणि देवपूजा केली की घर अगदी प्रसन्न होतं. थोडीशी भगवद्गीता वाचली, अशी रांगोळी काढली आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. फराळीचं वगैरे करून घेतलं, सगळी कामं करून घेतली. तोपर्यंत आत्या एकादशीला गेल्या होत्या आणि एकादशीवरून येताना मनुके, प्रसाद, केळी, ककडी फराळीसाठी आणलं होतं आत्यानी. सगळ्यांनी ते खाल्लं. आज एकादश असल्यामुळे आमच्या घरात सगळे, यांच्या गळ्यात माळ आहे, सगळ्यांनी खाल्लं. केळी वगैरे फराळ केली. आमच्या गावामध्ये दरवर्षी तुकाराम महाराजांचा सप्ताह असतो आणि त्या सप्त्यामध्ये आमची पंगत असते. तर उद्या आमची पंगत आहे आणि त्या पंक्तीची आमची तयारी चालू आहे स्वयंपाकाची. सगळेजणच पंक्तीच्या तयारीला लागल्यात. हा लसूण आहे, हा ताईंनी सोललाय आणि ही कोथिंबीर आहे ती आमची ताई सिद्धी नीट करत आहे. आणि माझ्याकडे हे शेंगा भाजायचं काम दिलंय जाऊबाईंनी, तर आता मी शेंगा भाजते. सगळ्यांना कामं वाटून दिले. जाऊबाईंनी लसूण सोलला, आता मी शेंगा भाजते. गहू दळून आणलेत, पीठ आणले. आता थोड्या वेळाने सगळेजण मिळून ते पीठ चाळायचं. दरवर्षी पंगत असते आणि त्या पंक्तीमध्ये ते आचारी स्वयंपाक वगैरे बनवतात आणि आम्ही सगळं शेंगा, कोथिंबीर, लसूण, पीठ वगैरे त्यांना चाळून देतो. ते स्वयंपाक बनवतात. खूप चविष्ट आणि रुचकर स्वयंपाक असतो पंक्तीमधला. सगळे गावकरी मंडळी, भजनी मंडळी तिथं पंक्तीमध्ये जेवण करतात. दरवर्षी पंगत शेंगा भाजून झाल्या माझ्यानंतर लाल अशा शेंगा भाजून घेतल्या आणि नंतर चहा करायला घेतला. हे घरच्या म्हशीचं दूध आहे. घरच्या म्हशीच्या दुधाचा चहा काही वेगळाच लागतो. चहामध्ये थोडंसं आलं टाकलं. चहा असा मस्तपैकी उकळू दिला. त्यामध्ये दूध टाकून उकळून घेतलं. सगळ्यांसाठी पेल्यामध्ये चहा ओतला. आत्यांना, मामाला, आहोंला चहा दिला. बाहेरचं दूध आणि घरचं दूध यामध्ये खूप फरक आहे. हा घरच्या दुधाचा चहा घट्ट मोठं होतं पहा. नंतर हा चहा पिऊन त्यांच्या कामाला लागले होते. त्यांचं काम चालू होतं लॅपटॉपवर. इकडे दादाचा चहा प्यायला चालू होतं. तोपर्यंत ताई बाहेरून पळत आली. मेहंदी काढली होती तिने हातावर. मला दाखवत होती, मम्मा बघ माझी मेहंदी म्हणून. नंतर मी पण चहा घेतला. तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन असे व्हिडिओ पाहण्यासाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर